राहू द्या बुवा बुवा बरोबर काही बंद करू नका. जय जय रघुवीर समर्थ. हे जरा खाली करा आणि आवाज वारी करा. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वर सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम यो जातो मर्द संजोक्षिते लहान पुराण यो जातो मर्द संजोक्षितिबले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधा यत्कीर्त्या पठनेन सर्वेदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन क्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर. दशक ग्रंथराज दासबोध या विषयावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो. दशक 16वा आणि समास 4था सुरू. हा बस. आता सकळांचे जन्मस्थान ज्यांना पंखा चालत नाही त्यांनी जिथे पंख्याचा वारा येणार नाही तिथे बसा. पंखे बंद करायला आता सांगू नका. जिथे पंख्याचा वारा येणार नाही अशा ठिकाणी पहा बसा. मागे बसला तरी माझा आवाज शेवटपर्यंत ऐकायला येतो. तो शेवटच्या पंख्याच्या खाली कोणी बसलेला नाही तर बंद करा पंखा शेवटचा. आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयास आपो नारायण ऐसे बोलिजे श्रीराम. सगळी माणसं शेवटचा पंखा कोण आहे त्याच्या खाली. तिकडे बघा तिकडे मागे दिसतंय का. इथे पंख्यात बटन इकडे या बोर्डावरती. हो महाराज या बोर्डावरती. हां नीट बघून ठेवा बटन कुठे आहे. हां ते बंद करा आणि ती शेवटचं 2 फुटी ट्यूबलाईट आहे ती पण बंद करा. आता सकळांचे जन्मस्थान. सगळी माणसं जिथून जन्माला आली ते स्थान कुठलं आहे. आपो नारायण पाणी. आता पाणी हे सगळ्यांचं जीवन आहे म्हणून जीवनाला पाण्याला जीवन असं म्हणतात. पृथ्वीस आधार आवरणोदक
पृथ्वीला आधार त्या पाण्याचाच आहे. पृथ्वीस आधार आवरणोदक. हा, पृथ्वीस आधार आवरणोदक. सप्त सिंधूचे सिंधोदक. नाना बेगेचे मेघोदक. भूमंडळी चालिले श्रीराम. पृथ्वीला आधार आहे तो आवरणोदक. सप्त समुद्र आहेत, म्हणजे त्यात पाणी आहे का नाही? दुधात पण पाणी आहे का? दह्यात पाणी असतं, म्हणजे दह्यात कुठं पाणी असतं? ते दही असं फडक्यात गुंडाळांवरती उभं करायवर पाणी वेळतं का? म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा अंश आहे म्हणून त्याला जीवन असं म्हणतात. प्रत्येक ठिकाणी आहे. नाना मेघीचे मेघोदक. अनेक प्रकारचे ढग आहेत, त्याच्यातनं पाणी पडतं. मेघोदक. भूमंडळी चालिले श्रीराम. सर्व ठिकाणी हे पाणी आहे. नाना नद्या नाना देशी. अनेक देशामध्ये नदी आहे, पण नदीत काय? पाण्याशिवाय नदी कशाला म्हणणार? नाना नद्या नाना देशी. वाहात मिळाल्या सागराशी. वाहत वाहत कुठं जाणार? शेवटी समुद्रालाच मिळणार. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरे. आकाशातनं पडलेलं पाणी सगळं समुद्राला जाऊन मिळणार. वाहात मिळाल्या सागराशी. लहान थोर पुण्यराशी. अगाधमय मे श्रीराम. आता हे नुसतं पाणी नाही, त्याला तीर्थ म्हटले. म्हणजे अनेक ठिकाणी तीर्थ आहेत. तीर्थात काय? पाण्याशिवाय दुसरं काय? पण तो त्या तीर्थाचा महिमा आहे. आता तीर्थ कशाला म्हटलंय बघा. आपण घरामध्ये देवाच्या डोक्यावरनं स्नान घालतो, ते जे पाणी आहे त्यालाही तीर्थच म्हटलंय. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. तीर्थ म्हणजे ज्याला पवित्रपणा आहे असं पाणी, त्याला पवित्र मानलं जातं. त्या ठिकाणी स्नान केले की पुण्य लाभतं. आता तिथे एखाद्या ऋषींनी तपश्चर्या केलेली असते, काही पुण्य पावन झालं असतं, म्हणून त्या तीर्थाला महत्व आलेलं असतं. लहान थोर पुण्यराशी. अगाधमय मे श्रीराम. म्हणजे 5व्या मजल्याला तिथं नदीचा संगम आहे, मग तिथं जाऊन अस्थि विसर्जन करायचं. बरोबर आहे. पाणी इथं पण आहे. नळाला पाणी येतंय, टवात पाणी आहे, विहिरीत पाणी आहे, तळ्यात पाणी आहे. मग इथे जाऊन कोणी सोडते का? नाही, तिथे जाऊन सोडते. म्हणून म्हणलं अगाध महिमा तीर्थात. मग ती लहान तीर्थ असतील, मोठे तीर्थ असतील. लहान थोर पुण्यराशी. अगाध महिमे श्रीराम. नद्या पर्वती होऊन कोसळल्या. नाना साखळीमध्ये रिचवल्या. धबधबा खळखळा चाललेल्या. असंभाव्य श्रीराम. आपल्याला सुद्धा पाण्याचं वर्णन करा म्हणून सांगितलं असतं, 2 ओळीत पण जमलं नसतं. हे बघा किती वर्णन आहे. नद्या पर्वतीहून कोसळल्या. नदीचा उगम कुठे आहे? म्हणजे पर्वतात आहे. त्र्यंबकेश्वरला गंगेचा उगम आहे, गोदावरीचा. पण नाना पर्वताहून कोसळल्या. नाना साखळीमध्ये रिचवल्या. मध्ये काही बेसके आहेत, म्हणजे 2 डोंगर एके ठिकाणी आले, त्या ठिकाणी साखळ निर्माण झाली, अरुंद भाग, त्याच्यामध्ये पाणी. धबधबा खळखळात चालल्या. असंभाव्य श्रीराम. काही काही ठिकाणी धो 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 पाणी वाहत आहे, काही ठिकाणी संथ गतीने वाहत आहे. असंभाव्य श्रीराम. कूप वापी सरोवरे. कूप म्हणजे विहीर. कूप बावी सरोवरे. मोठा बाव आहे म्हणाले, म्हणजे छोटी विहीर आणि मोठी वाव. म्हणजे ज्या ठिकाणी गावातली सगळी माणसं येऊन पाणी भरू शकतात, मोठा चालतात, असे विहिरी.
कूपबावी सरोवरे, त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे सरोवर. कूपबावी सरोवरे उदंड तळी, थोर थोरे नाना प्रकारची तळी आहेत. निर्मळे उचंबळती निरे नाना देशी श्रीराम, त्याच्यामधलं पाणी निर्मळ आहे. काही काही वेळेला पाण्यावरती शेवाळं साचतं आणि ते शेवाळं बाजूला केलं की आतमध्ये निर्मळ पाणी असतं. तसे आपलं आतमध्ये निर्मळच आहे की वरती शेवाळं साठलंय तेवढे शेवाळच काढून टाकायचं, बाकी मन निर्मळच आहे. हे शेवाळ आहे वरती तेवढं काढून टाकायचं. निर्मळे उचंबळती निरे नाना देशी श्रीराम, गायमुखे पाठ जाती. जे काही ठिकाणी पाणी जे वाहत येतं त्याला गायीचं तोंड लावलेलं आहे दगडी. मग त्या गायीच्या तोंडातनं पाणी पडतंय म्हणून त्याला आपण गायमुख. गाये मुखे पाठ जाती नाना कालवे वाहती, नाना झऱ्या झिरपती झरती निरे श्रीराम. नाना प्रकारची कालवे वाहतात. काही ठिकाणी अचानक पाणी येतं, पुन्हा बंद होतं, पुन्हा आपण म्हणतो गंगा आली रे अंगणी, गंगा आली. मग त्या ठिकाणी जातो आपण स्नानाला. काही काही ठिकाणी अखंड पाणी वाहत आहे, उन्हाळा असो पावसाळा असो काही, मग तिथं पाणी कुठनं येते. नाना कालवे वाहती नाना झऱ्या झिरपती झरती निरे श्रीराम. डुरे विहिरे पाझर पर्वत फुटो निवाहे नीर ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी श्रीराम. काही ठिकाणी थेंब थेंब पाणी येत आहे, काही ठिकाणी मोठं पाणी येत आहे. आपण म्हणतो काही ठिकाणी त्या विहिरीला जिवंत झरे असतात, किती पाणी उपसलं तरी पाणी तसंच. एके ठिकाणी लग्न चाललं होतं, म्हणजे लग्न ठरलेलं होतं, अमुक ठिकाणी लग्न व्हायचं असं खेडेगावातले ते सगळे निघाल्यानंतर ती म्हातारी त्यांच्या घरात ती म्हणली मी पण येणार लग्नाला. लोक म्हणले अरे म्हातारी तुझं काय काम आहे तिथे, तुला हाताला धरून न्यावं लागतं, खुर्चीवर बसून न्यावं लागतं, काय करतात तिथं काय, म्हणजे लग्नात तुझा आम्हाला उपयोग काय, उलटा अडचणच आहे म्हणाले. तुझ्या सेवेला 2 माणसं पाहिजे, त्यापेक्षा घर राखायला कोणतरी पाहिजेलच नाही म्हणले, तो आपली घरीच थांब. नाही म्हणले मला पण यायचं, पण तेच लग्न आहे ना म्हणाले मी येणार. आता म्हाताऱ्याचं काय काम आहे, बरं म्हटलं चला, ऐकतच नाही म्हणलं काय करणार. आणि मग लग्न समारंभामध्ये व्यायाकडची माणसं आडून बसली. काय त्यांनी सांगितलं, आम्हाला आमची ही जी विहीर आहे ती तुपाने भरून द्या तर पुढचे कार्यक्रम होते. आता पाव किलो तूप आणणं कठीण, 1 किलो आणणं कठीण, 10 किलो 20 किलो 25. आता विहीर भरायची ती मोठी बावेसारखी विहीर, आता ती कशी भरणार. सगळे चिंतेत पडलेले, किती श्रीमंत असले तरी विहीर तुपाने कशी भरणार. मग सगळे सचिंत असताना ती इरझारा चालल्या, यातनं मार्ग कसा काढायचा चालला. म्हातारी बघते सगळे धावतायत, अमुक म्हणले काय चाललंय, गप काय म्हणले, आधी आमच्या डोक्यात आपण तुझं काय सांगा तर म्हणले काय. म्हातारी जुनी होती, म्हणली विहीर भरून पाहिजे तुपाला व्यायानात, देते का म्हणले तू भरून. देते का म्हणले, तू तुपाने भरून देणार, एवढे पैसे कुठे ठेवले, म्हणजे पूर्वी जमिनीत ठेवायचे ना. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यायाला बोलवायचं. बोलव म्हणले आमची आजी भरून देते. चला म्हणले ही तुमची विहीर जी आहे ती खाली न बुजवता कोरडी करून द्या, म्हणजे मी भरते. आता सिमेंट टाकून बुजवता आले असते झरे, काहीही न टाकता विहीर न बुजवता कोरडी करून द्या, मी भरून देते. म्हणजे व्यायाने पाया पडले, म्हणले आजी तुम्ही होता म्हणून आज लग्न लागतंय, नाही तर म्हणले आम्ही अडवलंच असतो यांना. त्या ठिकाणी अनुभव कामाला येतो. जितके गिरी धारा ते जितके गिरी तितक्या धारा कोसळते. भयंकरा पाभळ वाहळा अपारा उकड्या सांडती श्रीराम. अनेक प्रकारचे पर्वत आहेत, त्याच्यावरून धो 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 असे कडे कोसळत असं पाणी कोसळत आहे.
जसं काही पाण्याला उकळी यावी असं पाणी वाहत जाते. भूमंडळीची जळ आघावे किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे बांधोनी पाणी श्रीराम. पृथ्वीवरचं पाणी किती सांगावं. मग काही काही लोक ते पाणी वळून त्यातनं कारंज तयार करतात. तेच पाणी पुन्हा पडतं, पुन्हा वरती येतं, असं कारंज तयार करतात. पाण्याचा वापर केला जातो. डोहो डबके खवाडी टाकी नाना गिरिकंदरी अनेकी नाना जळे नाना लोकी वेगळाले श्रीराम. त्या त्या ठिकाणी जशी पाणी साठवण्याची पद्धत आहे, काही काही ठिकाणी कृत्रिम असा खड्डा तयार झालेला असतो, त्याच्यात पाणी साठतं. तीर्थे एकाहून एक महापवित्र पुण्यदायक अगाध महिमा शास्त्रकार बोलून गेले श्रीराम. तीर्थ एकाहून एक पवित्र आहे. नाना तीर्थांची पुण्योदके नाना स्थळोस्थळी शीतळोदके तैशी नाना उष्णोदके ठाई ठाई श्रीराम. अनेक ठिकाणची तीर्थ पवित्र आहेत, पुण्यदायक आहेत. काही ठिकाणी एकदम थंड पाणी आहे आणि काही ठिकाणी उकळतं पाणी आहे. म्हणजे या पाण्यात आंघोळ केली की रोग बरे होतात. आपण गणेशपुरीला पाहतो उकळत्या पाण्याचे. नाना वल्लीमध्ये जीवन नाना फळी फुली जीवन नाना कंदी मुळी जीवन गुणकार के श्रीराम. आता हे सगळं वाहतं पाणी किंवा साठवलेलं पाणी, पण पाणी आहे आणि आपल्याला दिसत नाही असं पाणी म्हणले कुठं आहे. पाणी तर आहे पण आपल्याला दिसत नाही. म्हणजे झाडाच्या मुळामध्ये पाणी आहे, झाडाच्या खोडामध्ये पाणी आहे, फांद्यामध्ये पाणी आहे, पानामध्ये पाणी आहे, फळामध्ये पाणी आहे, फुलामध्ये पाणी. नाना वल्लीमध्ये जीवन नाना फळी फुली जीवन नाना कंदी मुळी जीवन गुणकार के श्रीराम. आणि त्या पाण्यातला सुद्धा गुणकारक पण आहे. म्हणजे अमुक झाडाची मुळं म्हणले उगाळून घ्या, अमुक झाडाची साल त्याचा वापर करा, अमुक झाडाची फुलं चांगली आहेत त्याचे औषधी तयार करा, फळं चांगली आहेत ती खा. म्हणजे त्या प्रत्येकाचा गुणधर्म म्हणजे औषधी गुणधर्म आहेत प्रत्येकाचे, ते वेगवेगळे. त्या मुलीच्या नाकावरनं दुर्वाचा रस सोडला जातो, म्हणजे अठांगुळका काय म्हणतात त्या. तर त्या ठिकाणी तो रस काय आहे, तर शास्त्राप्रमाणे त्याचा रस तयार करून तो थोडा सोडला जातो. म्हणजे आतमध्ये त्या गर्भाला शांतता राहावी असा तसं होतं. म्हणजे ह्या प्रत्येक वनस्पतीमध्ये नाना प्रकारचे रस आहेत, फक्त तो जाणणारा पाहिजे. त्याचा मंत्र आहे आता की अशी एकही वनस्पती नाही की ज्याच्यामध्ये औषधाचा गुण नाही, आणि असं एकही अक्षर नाही की ज्याच्यामध्ये मंत्राचं सामर्थ्य नाही. म्हणजे प्रत्येक अक्षरामध्ये मंत्राचं सामर्थ्य आहे आणि प्रत्येक त्या मुळीमध्ये औषध आहे. अशी एकही मुळी नाही की ज्याच्यात औषधी गुणधर्म नाही. क्षीरोदके सिंधोदके विशोदके पियुषोदके नाना स्थळांतरे उदके नाना गुणाचे श्रीराम. काही ठिकाणी दुधाचा सागर आहे, काही क्षीरसागर असं म्हटलंय त्याला. काही ठिकाणी ते पाणी आहे ते विषारी आहे, विशोदके. काही काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी पियुषोदके, म्हणजे अमृतासारखं पाणी आहे. काही ठिकाणी गोडी त्याची. स्थलांतरी उदके नाना गुणांचे श्रीराम. नाना इक्षदंडाचे रस, उसाचा रस त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे. नाना इक्षदंडाचे रस नाना फळांचे नाना रस, अनेक फळ आहेत त्या फळांचे रस आहे ते औषधी म्हणून आपण वापरतो. नाना फळांचे नाना रस नाना प्रकारेचे गोरस मदपारा गुळत्र श्रीराम. नाना प्रकारचे गोरस आहे म्हणजे गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ आहेत. मध आहे, पारा आहे, गुगळ आहे, गुळत्र आहे. नाना मुक्तांचे पाणी, अनेक मोती आहे
आपण म्हणतो पाणीदार मोती, पण काही मोत्यांना पाणी सुटतं, काही रत्नांना पाणी सुटतं. म्हणजे सूर्याचा प्रकाश त्या रत्नावर पडला की त्याला पाणी सुटतंय. म्हणजे अशी काही रत्न आहेत, काही मोती आहेत. नाना मुक्ताफळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शस्त्रामध्ये पाणी, नाना गुणाचे श्रीराम. नाना रत्नामध्ये पाणी आहे, नाना शस्त्रामध्ये पाणी, नाना गुणाचे श्रीराम. त्या शस्त्रामध्ये सुद्धा पाणी आहे. नाना शस्त्रामध्ये पाणी, नाना गुणाचे श्रीराम. एवढंच कशाला, सोनं ते पुन्हा पाण्यात टाकून त्याचं पाणी व्यावणं सांगितलंय. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी औषधी गुणधर्म आहे. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, नाना उदकाचे नाना भेद, बिवरून पाहता विशद होत जाते श्रीराम. आपल्या शरीरामध्ये काही अंगातनं घाम येतो, म्हणजे दूषित द्रव्य बाहेर पडतं, ते नाना प्रकारचं आहे. उदकाचे देह केवळ, उदकाची जी भूमंडळ चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदका करता श्रीराम. सूर्यमंडळ असो चंद्रमंडळ असो सगळ्यामध्ये पाण्याचा अंश आहे. क्षार सिंधू, क्षीर सिंधू, सुरा सिंधू, आज्य सिंधू, दधी सिंधू, ईश्वर सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा श्रीराम. सप्तसागर आहेत उदकाचे. पय उदजी घृत मधु शर्करा. ऐसे उदक विस्तारले मुळापासून शेवटा आले, मध्ये ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त श्रीराम. असलं हे पाणी मुळापासून शेवटपर्यंत आहे. काही ठिकाणी प्रगट, काही ठिकाणी गुप्त. जे जे विजे मिश्रित झाले ते तो स्वाद घेऊन उठले, उसामध्ये गोडे साले, परमसुंदर श्रीराम. एकाच विहिरीचं पाणी आहे, पण प्रत्येक बीजाचा गुणधर्म वेगळा आहे. त्यामुळे ते पाणी त्या बीजाचा गुणधर्म घेऊन प्रगट होतं. उसाच्या याला जर वाफेला सोडलं पाणी तर ते गोड गुणधर्म घेऊन बाहेर पडतं. तसं प्रत्येक पिकामध्ये, प्रत्येक फळामध्ये तो गुणधर्म वेगळा आहे. उदकाचे बांधा हे शरीर, पाण्यापासूनच हे शरीर निर्माण झालंय. उदकाचे बांधा हे शरीर, उदकची पाहिजे तदनंतर शरीर निर्माण झालं. पाण्यापासूनच निर्माण झालंय. आईच्या पोटामध्ये सुद्धा जिथे गर्भ आहे तिथे आजूबाजूला पाणीच असतं. म्हणजे पाणी आहे. बरं म्हणले जन्माला आला तरी ह्याला पाणी लागतंच आहे, तहान लागले म्हणले. उदकाचा बांधा हे शरीर, उदकची पाहिजे तदनंतर उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा श्रीराम. आधी पाण्यामध्ये जीव होता, पुन्हा जन्माला आला तरी पुन्हा पाणी लागतंच आहे. मेल्यावर पण पाणी लागतंय. आंघोळ घाला म्हणले त्याला. अगदी आंघोळ नाही घातलं नाही त्या पायावर पाणी घाला. उदकाचे बांधा हे शरीर, उदकचे पाहिजे तदनंतर उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा श्रीराम. उदक तारक, उदक मारक. पाणीच तारक आहे आणि पाणीच मारक आहे. अमृतात घातलं तर गोड, विषात घातलं तर उदकची तारक, उदकची मारक. उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे श्रीराम. पाणीच तारतं, पाणी मारतं. भूमंडळीचे धावे निर. आता पाणी मारतं म्हणजे का, पूर आल्यावर तर वाहतच गेली ना माणसं. जे पाणी त्यांना जिवंत ठेवत होतं तेच पाणी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतं. उदक तारक, उदक मारक, नाना उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे श्रीराम. भूमंडळी धावे निर, नाना ध्वनी त्या सुंदर, धबाबा धबाबा थोर रिचविती धारा श्रीराम. पाऊस पडतो त्याचाही एक प्रकारचा आवाज आहे, नाद आहे. नाद ब्रह्म म्हणतात त्याला. धबाबा आवाज येतो त्याचा पडताना. ठाई ठाई डोह तुंबती, विशाळ तळी डब 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 डबा भीती, डबा भीती धबा भीती, कालवे पाठ श्रीराम. आता हे पाणी येतं डोहामध्ये भरून वाहत आहे. नाना तळी पाण्याने भरून गेली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत आहेत.
एके पालथ्या गंगा वाहते उदके सन्निधीचे असते खळाळा झरे वाहते भूमीचे पोटे श्रीराम. काही ठिकाणी वरनं पाणी वाहत आहे जमिनीच्या, काही ठिकाणी जमिनीच्या पोटातनं पाणी वाहत आहे. जमिनीच्या पोटातलं पाणी दाखवणारी माणसं असतात. इथं बोरिंग मारा म्हणजे इथं पाणी लागेल. उदके सन्निधीचे असते खळाळा झरे वाहते भूमीचे पोटे श्रीराम. भूगर्भी डोहो भरले कोणी देखील ना ऐकले. पाण्या जमिनीच्या पोटात पाणी आहे. हा, डोह भरलेले आहेत. भूगर्भी डोहो भरले. आता काही काही लोक पाण्याचा एवढा उपसा करतात किंवा प्यायला पाणी राहत नाही. तर काल सुखीराम सांगत होता म्हणले आमच्याकडे सांगितलंय आता ह्यातलं पाणी उपसायचं नाही, 300 फूट खाली गेले. त्याचा वापर दुसऱ्या कशाला करायचा नाही. ह्याच्यानी त्या विहिरीवर लागलेली यंत्र काढून दिली. म्हणजे यातला उपसा फक्त पाण्यासाठीच करायचा आहे. हातपंपच. हा, जेवढं प्यायला पाणी लागेल तेवढंच उपसा. कारण आम्हाला घ्यायचं माहिती आहे हो. पुन्हा ते म्हणजे बोरिंगचं पाणी आम्ही घेतो, पण पुनर्भरण करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. पुन्हा पाणी भरता कसं येईल. एवढं वाहत जात आहे, त्यातलं त्यात सोडलं. त्याची एक पद्धत आहे. ते पाणी जर पुन्हा त्यात सोडलं तर ते पुन्हा भरून राहतील, म्हणजे पुन्हा जमिनीत पाणी जाईल. भूगर्भी डोहो भरले कोणी देखील ना ऐकले ठाई ठाई जोविरे झाले विजुल्याचे श्रीराम. काही काही ठिकाणी आकाशातनं विजा पडतात, त्या ठिकाणी तळी निर्माण होतात. आपण शेगावला जाताना लोणार सरोवर आहे, ते आकाशातनं वीज पडून त्या ठिकाणी निर्माण झालेले ते सरोवर आहे. ठाई ठाई झोविरे झाले विद्युल्यकांचे श्रीराम. पृथ्वी तळी पाणी भरले पृथ्वीमध्ये पाणी खेळे पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी श्रीराम. पृथ्वीच्या तळाला पाणी, मध्ये पाणी आहे, वरती पाणी. स्वर्ग मृत्यू पाताळी एक नदी 3 ताळी. एकच नदी आहे. स्वर्गाला आहे, पृथ्वीवरती आणि पाताळात आहे. स्वर्गामध्ये गंगा आहे, तीच पृथ्वीवरती भगीरथाने आणली आणि पुन्हा पाताळात गेली, त्याला पाताळ गंगा म्हणलेले. स्वर्ग मृत्यू पाताळी एक नदी 3 ताळी मेघोदकांतराळी वृष्टी करी श्रीराम. आकाशातनं ढग पाण्याचा वर्षाव करतात. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर श्रीराम. पृथ्वी कशापासून झाली म्हणाले, पाण्यापासून झाली. पाणी कशापासून झालं, अग्नीपासून झालं. अग्नी कशापासून झाला, वाऱ्यापासून झालं. असे एकापेक्षा एक थोर आहेत. कोण? ही पंचमहाभूत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर श्रीराम. त्याहून थोर परमेश्वर. याच्या सगळ्यापेक्षा थोर कोण आहे? परमेश्वर. त्याला काय म्हणतात? महद्भूताचा विचार. त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे श्रीराम. त्या सर्वात मोठं काय? परब्रह्म आहे. परब्रह्म साकार. परब्रह्म प्रत्यक्ष आकाराला आलंय. पंढरपूरला जो उभा आहे पांडुरंग. इति श्री दासबोधे कृषी संवादे आप निर्वणाम समाज 4 श्रीराम समर्थ श्रीराम. या ठिकाणी पाण्याचं वर्णन केलंय. आता अग्नीचं वर्णन. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचमहाभूतापासून आपण झालेले आहेत. या प्रत्येकाचे एक वेगवेगळं सामर्थ्य आहे, ते वर्णन करून सांगतात. अग्नी निर्वणाम समास 5वा श्रीराम. आता हे समास काही काही लहान आहे. 30 ओव्याचे, 25 ओव्याचे असे समास आहेत. काही काही एकदम मोठे आहेत. धन्य धन्य वैश्वानरू होई रघुनाथाचा श्वशुरू. विश्वव्यापक विश्वगुरु पिता जानकीचा श्रीराम. धन्य धन्य हा वैश्वानरू. अग्नी
धन्य धन्या वैश्वानरू होय रघुनाथाचा श्वशुरू श्रीरामाचा सासरा आहे म्हणत. विश्वव्यापक विश्वांबरू पिता जानकीचा श्रीराम. आपण परवाच मध्ये गोष्ट ऐकली ना पद्मजा, ती अग्निकुंडामध्ये विलीन झालेली, ती पुन्हा जानकी म्हणून. म्हणजे हा कोण आहे? अग्नी नारायण, हा सासरा आहे म्हणाले श्रीरामाचा. पिता जानकीचा श्रीराम. ज्याच्या मुखे भगवंत भोगता त्याच्या मुखातनं खातोय देव. म्हणजे एक तर अग्नीला नाही तर ब्राह्मणाला असं म्हणतंय. अहम वैश्वान नरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्न. याच्यावत प्राणी कुणाच्याही मुखात अन्न घाला ते त्या भगवंतालाच मिळतंय. ज्याच्या मुखे भगवंत भोगतात जो ऋषीचा फळदाता अग्नी नारायणाचं वर्णन चाललंय. म्हणून अग्नीला जे आपण आहुती टाकतो ना त्यांनी काय होतं, त्या त्या देवतांची शक्ती वाढते. नवग्रहाला आहुती टाकतो त्यांची शक्ती वाढते. मग राक्षस लोक काय करायचे, पहिल्यांदा यज्ञ बंद करायचे. कारण ज्यामुळे देवाची शक्ती वाढते ते नकोच. होम नको, हवन नको. हो म्हणजे त्याच्यात तूप जाळतात, तेवढं खायला घातलं तर काय बिघडलं. आणि इकडं हॉटेलामध्ये ढीकच्या ढीक अन्न वाया जाते, तिकडे कुणी बघणार नाही. ज्याच्या मुखे भगवंत भोगता जो ऋषीचा फळदाता तम हिम रोग हरता भरता विसर्जनाचा श्रीराम. हा ऋषींचा फळदाता आहे. ऋषींनी सुद्धा यज्ञागादी कर्म केली त्यामुळे त्यांना फळ प्राप्त झालं. श्रीरामाचा जन्मच मुळात तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो हा माझा सन्मान. त्या अग्निनारायणांनी दिलेलं जे पायसदान आहे त्यातनंच रामाचा जन्म आहे. ज्यात जो ऋषीचा फळदाता तम हिम रोग हरता. अंधार नाहीसा करणार आहे. तम हिम रोग हरता. थंडी वाजायला लागली तर जरा शेकोटीला जाऊन बसलं, तम म्हणजे अंधार नाहीसा करणारा. आणि हिम रोग हरता. हिम म्हणजे थंडी. थंडी भरली तर अग्नीच्या जवळ बसलं तर ती थंडी कमी होते. जो ऋषींचा फळदाता तम हिम रोग हरता भरता विसर्जनाचा श्रीराम. अग्नी हा भरता आपलं पोटवातमध्ये अग्नी आहे, जठराग्नी. भरता विश्वजनाचा श्रीराम. आपण जर नुसतं दाजूर वाचायला गेलं तर काय म्हणतो, तम हिमरोगार्था भरता विश्वजनाचा श्रीराम. म्हणून ते अर्थ समजून जर वाचलं तर त्यातला एक आनंद आपल्याला वेगळा मिळतो. अग्नी करता सृष्टी झाले, अग्नी करता लोक झाले, अग्नी करता सकळ झाले, लहान थोर श्रीराम. या अग्नी करता ही सृष्टी झाली म्हणजे सूर्याच्या तेजामुळे तर सगळे. अग्नी करता सृष्टी चाले, अग्नी करता लोक झाले. अंगात उष्णता आहे म्हणून आपण धावू शकतो. अग्नी करता सकळ झाले, लहान थोर श्रीराम. सगळे लहान माणसं मोठी असो, प्रत्येकामध्ये अंगामध्ये उष्णता आहे, तेज आहे. बुद्धिमत्तेचं सुद्धा तेज असतं, त्यामुळे तेज दिसतंय ह्यावर म्हणजे तेज आहे. तर ते तेज आपल्या शरीरातलं, प्रत्येकाच्या शरीरात तेज आहे. आणि ते तेज कमी झाले की मनुष्य निस्तेज होतो. आणि मग आपण विचारतो तुम्हाला काय होतं, नेहमीसारखा तुमचा चेहरा तजेला दिसत नाही. मग काय झालंय, त्यातलं तेज कमी झालंय. साधी गोष्ट. सतेज दिसत नाही याचा अर्थ काय, ते तेज कमी झालंय. अग्नीने आळले भूमंडळ, लोकास राहाव्या झाले स्थळ. दीप दीपिकाना ज्वाळ जेथे तेथे श्रीराम. अग्नीच्यामुळे हे भूमंडळ निर्माण झाले. अग्नीपासून पाणी, पाण्यापासून आहे म्हणून अग्नीपासून झालं असं तर म्हणतात. मग त्यात नाना प्रकारचे दिवे लावलेले आहेत. त्या दिव्यामुळे प्रकाश होतो. दीप दीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे श्रीराम. पोटामध्ये जठराग्नी, पोटामध्ये जठराग्नी तेणे क्षुधा लागे जनी. त्यामुळे आपल्याला भूक लागते.
मग काही काही माणसाला भूकच लागत नाही. मग आपण काय म्हणतो, तुमचा अग्नी मंद झालाय. कुठला? जठरा अग्नी मंद झालाय म्हणून तुम्हाला भूक लागत नाही. नाहीतर मग कावळे ओरडतात पोटात, म्हणजे काय झालाय? अग्नी प्रज्वलित झालाय, कधी एकदा वाढताय जेवायला. पोटामध्ये जठराग्नी तेने क्षुधा लागे जने, अग्नी करता भोजने रुची येते श्रीराम. अग्नीमुळे भोजनाला रुची आहे. स्वयंपाक बनवणार कशावर? ते अग्नीवरच. मग ते गॅस असो का हिटर असो, अग्नीवरच बनवणार. अग्नीमुळे अन्नाला रुची येते. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्णे राहे कोणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरून जाते श्रीराम. प्रत्येक याच्यावर प्राणी आहे, त्याच्या शरीरामध्ये अग्नी आहे, आणि अग्नी आहे म्हणून तो जिवंत आहे. तो गेला की मनुष्य मरणार. आधी अग्निमंद होतो, पुढे प्राणी तो नासतो. आधी पहिल्यांदा काय होतं, शरीरातला अग्नी म्हणजे उष्णता कमी 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 होत जाते आणि नंतर मनुष्य मरतो. आधी अग्निमंद होतो, पुढे प्राणी तो नासतो. ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रासे श्रीराम. असा हा अनुभव प्रत्येकाला येतो. असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ. अग्नी आहे तावत काळ, जिणे आहे श्रीराम. जोपर्यंत अग्नी प्रबळ आहे आपल्या शरीरातला, म्हणजे याचा अर्थ तोपर्यंत तुमच्या अंगात शक्ती आहे. त्या शक्तीने तुम्हाला राज्य जिंकता येतात. अग्नीचे बळ असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ. अग्नी आहे तावत काळ, जिणे आहे श्रीराम. जोपर्यंत शरीरामध्ये अग्नी आहे तोपर्यंत आपण जगतोय. नाना रस निर्माण झाले, अग्नी करता निपजले. महारोगी आरोग्य झाले, निमिष मात्रे श्रीराम. नाना प्रकारचे रस म्हणजे काय म्हणतात बघा, नाही तिच्या भांड्यामध्ये पाणी घाला आणि ती मुळी त्याच्यामध्ये 15 मिनिटं उकळू द्यात. ते पाणी, त्यातला सगळा रस त्या पाण्यात येऊ द्यात. नाना प्रकारचे रस, नाना रस निर्माण झाले, अग्नी करता निपजले. महारोगी आरोग्य झाले, निमिष मात्रे श्रीराम. महारोगी सुद्धा आरोग्य संपन्न होऊन जातो. सूर्य सकळाहून विशेष, सूर्याउपरी अग्निप्रकाश. रात्रभागी लोकाग्नी सह सहाय्य करते श्रीराम. सूर्य सगळ्याहून विशेष आहे. अग्नीचा प्रकाश म्हणजे अंधार झाला तरी अग्नी प्रकाश देतो. सूर्याउपरी अग्निप्रकाश. रात्रभागी लोक अग्नी सहाय्य श्रीराम. अग्नीला सहाय्य करतात. रात्री अरण्यातनं जायचंय, टेंबे लावून जातात, अग्नीला सहाय्याला घेतात. सूर्य सकळाहून विशेष, सूर्याउपरी अग्निप्रकाश. अग्न रात्रभागी लोकाग्नी सह सहाय्य करते श्रीराम. अंत्यजगृहीचा अग्नी आणला, त्यास दोष नाही बोलला. सकळा घरी पवित्र झाला, वैश्वानर श्रीराम. अग्नी कुणाच्याही घरचा आणावा, तिथं पवित्र अपवित्र काही नाही. अग्नी सर्वत्र पवित्रच आहे. त्याच्या घरचा अग्नी आणून तुम्ही घरी स्वयंपाक केला तरी चालतो. अग्नी हा अंत्यच्या घरचा आणला तरी चालतो. अंत्यजगृहीचा अग्नी आणला, त्यास दोष नाही बोलला. सकळा गही पवित्र झाला, वैश्वानर श्रीराम. वास्तविकता अग्नी सगळं भक्षण करतो तरी पवित्र आहे. अहो सगळं देह खाऊन टाकतो, आणखीन काय खायचं शिल्लक राहिले. जंगलच्या जंगलात अनेक प्राणी जळून जातात, ते सगळं खातोच ना तो अग्नी. पण एवढं खाऊन सुद्धा तो पवित्र आहे. अंत्यजगृहीचा अग्नी आणला, त्यास दोष नाही बोलला. सकळा ग्रही पवित्र झाला, वैश्वानर श्रीराम. अग्नी होत्र नाना याग, अग्नी करता होती सांग. अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम. अग्नी करता अग्नी होत्र आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला, माध्यान्हाच्या वेळेला त्रिकाळ त्याला आहुती दिली जाते. अग्नी करता होतो सांग. अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो. अग्नी तृप्त झाला प्रसन्न. आपला जठरातला अग्नी तृप्त झाला, पोट भरलं, तब्येत चांगली. देव दानव मानव अग्नी करता चाले सर्व. सकळ जना शोपाव अग्नी आहे. मग देव असो, दानव असो, मानव असो, त्यांची शरीर जी चालतात त्या अग्नीमुळेच चालतात.
लग्ने करते थोर थोर नाना दारूचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारूने आहे श्रीराम. लग्नात सुद्धा अग्नी लागतोच. अग्नीला 7 प्रदक्षिणा फेरे मारायचेच आहे. त्यानंतर अग्नी बाहेर आहे रस्त्यावरती. म्हणजे कुठे आहे? फटाके लावलेत म्हणाले. रात्री वेळा मिरवणूक निघाली त्याच्यामध्ये दारू काम काय केलेलं आहे काय. लग्ने करते थोर थोर नाना दारूचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारूने शोभते श्रीराम. म्हणजे ही दारू जे वर्णन केली ना ते फटाक्याची दारू आहे बरं का. भोई नळे अमुक तमुक त्याची आहे. आता पण ते दारूने शोभतं पण ती दारू वेगळी आहे. लग्ने करते थोर थोर नाना दारूचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारूने शोभते श्रीराम. भूमंडळी यात्रा आहे त्यात सुद्धा दारूने शोभतात. याचा अर्थ त्या ठिकाणी जी काही फटाके उडवणं आहे सर त्यामुळे शोभतात. नाना लोक रोगे होते उष्ण औषधे सेविते तेने रोग आरोग्य होते. वंदे करता नाना प्रकारचे रोगी त्यांना उष्ण अशी औषधं दिली जातात. पुन्हा त्यांच्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होते. ब्राह्मणास तनुमनो सूर्यदेव हुताशनो येत दिवशी अनुमानो काहीच नाही. ब्राह्मणाला तर तन मन धनाने अग्नीची सेवा करायची. म्हणजे सकाळी त्याला अर्घ्य द्यायची. गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. अग्नीला आहुती द्यायची आहे. हे सगळं ब्राह्मणाला षटकर्मामध्ये सांगितलंय अग्नीची सेवा. लोकांमध्ये जठरा नळू सागरी आहे. वडवा नळू अग्नी आहे. पोटामध्ये अग्नी आहे त्याला जठरा अग्नी म्हणतात. समुद्रामध्ये अग्नी आहे त्याला म्हणतात वडवा नळ नावाचा अग्नी. भूगोळाबाहेर आवरणा नळू. या भूगोलाच्या बाहेर जो आहे भूगोलाच्या बाहेर त्याला आवरणरक जसं म्हणतात तसा आवरणा नळू म्हणजे त्या नावाचा अग्नी आहे. आणखीन अग्नी कुठे आहे? शंकराच्या 3ऱ्या डोळ्यात अग्नी आहे. शिवनेत्री विद्युल्लता कुपीपासून अग्नी होतं. उंच दर्पणी अग्नी निघतो. काष्ठवसनी प्रकट होतं चकमकेने श्रीराम. कुपीमध्ये अग्नी आहे. आता आपण लायटर पेटवतो त्याच्यामध्ये पण अग्नी आहे. त्यानंतर यज्ञाच्या वेळेला घासून तो घर्षणाने अग्नी निर्माण केला जातो. सूर्याच्या पुढे दुर्बिणीतनं ती सूर्याची किरणे एकत्र करून त्यातला अग्नी निर्माण केला जातो. उच्च प्रकारची जी आरसे आहेत त्याच्यातनं पण अग्नी निर्माण होतो. काय म्हणले? उंच दर्पणी अग्नी निघतो. ते त्यातनं अग्नी निर्माण करण्याची पद्धत वेगळी पण निघतो. काष्ठ मथनी प्रकट होतो. लाकडामध्ये अग्नी आहे म्हणाले. एकमेकावर घासला की तो प्रकट होतो. चकमकेने श्रीराम. 2 दगड एकमेकावर घासली काळकोट्या तरी त्यातनं अग्नी बाहेर पडतो. अग्नी सकळा ठाई आहे. कठीण घसणी प्रगट होय. अग्नी सर्व ठिकाणी आहे. कठीणावरती काही घासलं तर त्यातनं अग्नी निर्माण होतो. आग्या सर्पे दग्ध होय. गिरिकंदरे श्रीराम. सर्प आहे आग्या सर्प म्हणून त्याच्या मुखातनं ज्वाळा बाहेर पडतात. जंगलचे जंगल जळून जातात. अग्नी करता नाना उपाय अग्नी करता नाना अपाय विवेके सहित सकळ होय. निरर्थक असणे. अग्नीने सगळी चांगली चांगली कामही होतात आणि अग्नीने वाईट कामही होतात. काळीश पेटीतला अग्नी त्याने गॅसही पेटवता होतं आणि दुसऱ्याची झोपडी पण जाळता येते. काय करायचं? अग्नीचा वापर तुम्ही कसा करणार त्याच्यावर अवलंबून आहे. अग्नी वाईट नाही. अग्नीचा वापर कोण कसा करतो त्याच्यावर अवलंबून आहे. अग्नी करता नाना अपाय म्हणजे उपाय पण आहे आणि अपाय ना. अग्नी करता नाना उपाय अग्नी करता नाना अपाय अपाय विवेके सहित सकळ होय निरंतर. विवेक पाहिजे आहे. त्याचा वापर कसा करायचा याच्यावर अवलंबून आहे. म्हणून त्याला असं म्हणले योजकस्तत्र दुर्लभ. त्याचं योजना कशी करायची त्याच्यावर अवलंबून. जीत असता सुखी करी. जिवंत असताना अग्नीमुळे
जठराग्नी आहेत आपल्याला म्हणून भूक लागते, खावं वाटतंय, पचतंय. म्हणजे जिवंत असतानाही अग्नीचा आधार आहे. जिथं असता सुखी करी, मेल्यावरही प्रेत भस्म करी. मेल्यानंतर सुद्धा अग्नी उपयोगीच पडतो, आपलं प्रेत भस्म करून टाकतो. सर्व भक्षको त्याची थोरी काय म्हणून हे सांगतात. सर्व भक्षक असणारा असा हा अग्नी, त्याची थोरी काय म्हणून वर्णन करावे. सकळ सृष्टीचा संवार सकळ प्रळय करी वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरे ना असलेला. नाना हो मुदंड करते घरोघरी वैश्वदेव चालते. नाना क्षेत्री दीप जळते देवापाशी श्रीराम. दीपाराधने निरांजने देव बोड ओवाळीचे जने खरे खोटे निवडणे दिव्य होता श्रीराम. दिव्य करताना तुला अग्नीचा आधार घेतला जातो. अष्टदा प्रकृती लोकतेने सकळ व्यापून राहायला वन्ने. आघात महिमा वदनी किती म्हणून बोलावा श्रीराम. चारी शृंगेची जात दोन्ही सप्तास्त. ऐसा बोलला शास्त्रार्थ प्रचितीवीण श्रीराम. ऐसा वन्य उष्णमूर्ती तो मी बोललो यथामते. न्यून पूर्ण क्षमाश्रुती केली पाहिजे श्रीराम. इथे श्रीदास बोधे कृषी संवादे अग्नी नाम समास पंचम श्रीराम. अग्नीचं वर्णन केलंय तर चारी शृंगे त्रिपदी. 4 शृंग आहेत त्याला, 3 पाय आहेत. चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे. सप्तास्त 2 शिर आहे, दोन्ही शिरे आणि 7 हस्त आहेत. 7 हात आहेत अग्नीला. चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे सप्तास्त. ऐसा बोलला शास्त्रार्थ प्रचितीवीन श्रीराम. याची प्रचिती घ्यायला जायला तर मिळणार नाही, पण हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तेवढं ज्यावेळेला आघात ज्ञान मिळेल त्यावेळेला तू प्रत्यक्ष अग्निनारायण प्रगट होऊन सांगेन आपलं रूप कसं आहे ते दाखवेल. ऐसा वन्नी उष्णमूर्ती असा अग्नी आहे. तो मी बोललो यथामध्ये न्यून पूर्ण क्षमाश्रुती केली पाहिजे. इथे श्री दासबोध कृषी संवादे अग्नी नाम समर्थ पंचम 5वा श्रीराम समर्थ. श्रीराम झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. सेव झाला मायेचा झाला निवाडा त्वाचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते ते जागृती सोडाले. सहज जे अनुवाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक गुणेच मानावे. जन्ममृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसा विवाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेचे वचने तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक 200 समासाधके भावे सावकाश. विवर्ता विशेषा विशेष घडो लागे श्रीराम. ग्रंथाचे करा स्तवनाचे काय प्रयोजने ते प्रत्यास्मरण प्रत्योपावाच नाम. देहे तवपाचा भूताचा करता आत्मा तेथीचा आणि कवित प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित काय मनुष्याचे ऐशा पाहून बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तो समजा उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणा विश्राम. ऐसी ही विचाराचे कमी उगेच सगळं केलेच नव्हते. श्रीदास बुद्ध कृष्णमध्ये विमल ब्रह्म निर्गुण नाम समाज 10 वाचनाम. जय जय रघुवीर समर्थ. आरती उभी कस्तुरी दर्शना
गणोला कमलजा सद्गुरु गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय रघुवीर समर्थ।